नमस्कार, आपण पाहतात आर के न्यूज. तुम्हाला त्याची सविस्तर माहिती थोडीशी सांगतो. तत्पूर्वी 1995 पूर्वी ते आमदार होतेच आणि सातत्यानं त्यात 95ला बदल झाला. 95ला सगळ्या जनतेनं मला आमदार केलं. मला सगळ्यांना प्रामाणिकपणानं सांगेन, हा जो हेरशरम ज्याचा प्रश्न होता तो क्षणी प्रत्येक क्षणाला त्या शेतकऱ्यांना नडवत होता. प्रत्येक क्षणाला स्वातंत्र्य मिळालं, पण सगळ्या हे जागीर आणि सगळे हे त्या स्वातंत्र्यात सामील झाले नाही. त्यानंतर सामील झाले. आपल्याला माहिती आहे ते लढाई झाली, निजाम साहेबची लढाई झाली. त्यानंतर सगळा निर्णय झाला आणि सगळी स्वातंत्र्यात सामील झाले. पण ह्यांचे हक्क जे होते सरंजामशाहीचे, ते हक्क कमी झालेले नव्हते. आणि म्हणून 1995 सालानंतर मी आमदार झालो. मी शेतकरी असल्यामुळे मला ते क्षणोक्षणी जाणवलं. आणि त्यावेळेला मुख्यमंत्री मनोहर जोशी होते आणि महसूल मंत्री जोशी नाही, आमचे नारायण राणेंच्या अगोदर सुधीर जोशी होते. सुधीर जोशींनी तर मग त्यांच्याकडे प्रश्न मांडला होता. मी सुधीर जोशी प्रकृतीच्या कारणास्तव बाजूला गेले आणि नारायण राणेंनी याच्यात लक्ष घातलं. म्हणजे चांगल्या तऱ्हेनं लक्ष घातलं. आणि चांगल्या तऱ्हेने लक्ष घातल्यानंतर दरम्यानच्या काळात तो प्रश्न येथे येऊन जाहीर करावा असं असताना ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. म्हणजे वापात अडकले, मुख्यमंत्री झाले. त्यानंतर तो प्रश्न चर्चेत झाला. मी मंत्री झालो आणि ताबडतोबीनं वरच्या सरकारनं ते सरकार बरखास्त केलं, म्हणजे निवडणुका घेण्यासाठी. म्हणजे तो प्रश्न तिथे प्रलंबित सोडवून सुद्धा प्रलंबित राहिला. मग त्यानंतर नवीन सरकार आल्यानंतर आमचे नांदेडचे अशोक चव्हाण महसूल मंत्री झाले आणि ते येऊन कानूरमध्ये एक मेळावा घेऊन ते जाहीर केलं. मला बोलवून घेतलं. मी पराभूत असताना सुद्धा बोलवून घेतलं आणि तिथे जाहीर केलं. मग ते जाहीर केल्यानंतर तो प्रश्न पुन्हा तसाच राहिला. तेवढं जाहीर तेवढं केलं, पुन्हा गती आली नाही. खऱ्या अर्थानं 2-3 वेळा आमदार झाल्यानंतर तो प्रश्न त्याच वेळेला लोकांच्या पदरात ते जमिनी पडायला पाहिजे होत्या. मोबदल्याने म्हणा, विना मोबदला काही ना काही असे पडायला पाहिजे होत्या, पण त्या तशाच राहिल्या. त्या आज अखेर राहिल्या. म्हणजे आमचे भाऊ आमदार होईपर्यंत राहिल्या, हे तुम्ही लक्षात त्या पर्यंत राहिल्या. सुदैवानं भाऊ आमदार झाले, सगळ्यांच्या सहकार्यानं आमदार झाले आणि तो प्रश्न त्याने हातात घेतला. म्हणजे म्हणजे अगदी काळजीपूर्वक हातात घेतला. आणि तो मध्ये झाला पैसे भरून त्या जमिनी नावावर करायचा असा निर्णय झाला. पण तो त्यालाही फारशी गती येत नव्हती. साधारण महसूल खात्याचे अधिकारी आणि हे सगळे मंडळी कसे असतात ते आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्या संत गतीनं चाललं. पुन्हा त्याच्या लक्षात आलं अशा पद्धतीनं पैसे भरून हे वेळेत सुटणार नाही म्हटल्यानंतर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री महसूल मंत्री यांच्याकडे तगादा लावून हा प्रश्न विना मोबदला त्या शेतकऱ्यांच्या पदराची जमीन पडावी आणि त्या जमिनीचा तो मालक व्हावा असा निर्णय, हा महत्त्वपूर्ण निर्णय भाऊनी घ्यायला सरकारला भाग पाडला. हे फार मोठं कौतुकाचा भाग आहे असं मी स्वतः मानेन. म्हणजे हे मी जरी प्रयत्न केला असला तरी सुद्धा तो ह्याच्या दुसरं कुणीही. मग 3 वेळा, आता विखे साहेब 5 वेळा आमदार झाले, नरसिंगराव 3 वेळा आमदार झाले.
ती जमीन त्या लोकांच्या हातात गेली, ताब्यात गेली. ताब्यात असली तरी सुद्धा का मालकी झाली नाही हा एक प्रश्न विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तुम्ही समजदार सगळी मंडळी आहे. पत्रकार एवढा सोपा नसतो. पत्रकार सगळ्यांचं मुळं तपासलेला असतो, सगळ्यांची मुळं तपासलेला असतो. म्हणजे त्याला मुळं सुद्धा माहिती असतात पत्रकारांना, त्या सगळ्यांची. मग अधिकाऱ्यांची असतील आणि पुढाऱ्यांची असतील, म्हणजे सगळ्यांची मुळं माहिती आहे. तर तुम्ही सुद्धा हा विचार करण्यासारखा भाग आहे. पत्रकारांनी सुद्धा आज भाऊनी जो निर्णय सरकारला घ्यायला लावला, विनामोबदला ती असलेली ताब्यातली जमीन त्या शेतकऱ्याच्या मालकीची व्हावी झाली असा निर्णय त्यांनी घ्यायला लावला सरकारला. ह्या खूप मोठा कौतुकाचा भाग आहे. त्यांचं मनापासून खऱ्या अर्थानं संबंध या 47 खेळी आहेत. 47 खेळी साधारण या आणखी एक विषय आहे. एक म्हाळुंग म्हणून गाव आहे, म्हाळुंग तिकडचं आपल्या कोळी म्हाळुंग. त्या गावात मालकीची जमीनच नाही. सगळी ग्रामपंचायतीची जमीन आहे, सगळी गायरान जमीन. ते लोक गायरान जमीन करतात. मग मध्ये मी तो प्रश्न धसाड लावला आणि जे लोक करत असतील त्या लोकांच्या त्या मालकीच्या व्हाव्या अशा म्हणून निर्णय आणला. आणि त्या काही लोक म्हणजे त्या मोबदला म्हणून काही त्या लोकांनी भरून घ्यावं असा आदेश झाला. काही लोकांनी भरल्या. त्या प्रकरणाला नरसिंगरावानं स्टे आणला आणि आज ते लोक विना जमिनीचे आहे. विना जमिनीचे म्हणजे जमीन ताब्यात आहे पण विना मालकीचे आहे. मग तुम्ही सांगा, मग हा प्रश्न त्यांनी कसा मांडला असेल? हा प्रश्न कसा मांडला असेल? मी मांडलो असं जर ते म्हणत असतील, ते कसा मांडला असेल? म्हणजे गायरान जमीन त्या कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीची करावी असा निर्णय मी आणला. त्या निर्णय काही लोकांनी पैसे नॉमिनल पैसे भरले, त्यांच्या मालकी झाल्या, त्याला स्टे आणला, एका स्थगिती आणली. म्हणजे हे हा जो प्रकार आहे तो कितपत योग्य आहे? मी कुणावर टीका टिप्पणी करणार नाही, पण योग्य आहे का अयोग्य आहे हे तुम्ही ठरवायला पाहिजे. म्हणजे अशा अर्थाचं हा भाग आहे. एवढंच मी तुम्हाला सांगेन. या तालुक्यात आज म्हणजे अनेक प्रश्न आहेत. आता कारखाना होता, शेतकऱ्यांच्या मालकीचा होता, तो कुणाच्या तरी मालकीचा झाला. म्हणजे हे असे हे जे चाललं ते सर्वसामान्य माणसाच्या मालकीचं व्हावं ही भूमिका आमच्या भाऊनी घेतलेली आहे, आमदार साहेबांनी घेतलेली आहे. तर त्या ह्याला समाजानं आणि तुम्ही पत्रकार तर साथ देणारच. म्हणजे योग्य असेल ते मांडणार. मी असं म्हणणार नाही ते अमुकच मांडणार. योग्य असेल ते मांडणारच. तर ते तुमचं सुद्धा त्यात सहभाग असावा अशी माझी भूमिका राहील. एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि हा विषय